आई वडिलांना मुलगी राहते, आई वडील त्या मुलीचा सांभाळ तळहाताच्या घोडाप्रमाणे करतात, नेत्राचे दिवे करतात, तळहाताचा पाळणा करतात, त्या मुलीला लहानचं मोठं करतात आणि त्या वेळेला तिच्या लहानची मोठी ज्या वेळेला ती मुलगी लहानची मोठी होती त्या वेळेला त्या मुलीचे वडील त्या मुलीच्या आईकडे जातात आणि सांगतात, अगं आपली मुलगी लग्नाच्या वयामध्ये आली, आपण तिचं लग्न करायला पाहिजे, लग्न करायला पाहिजे हा शब्द ऐकल्याबरोबर ती आई पळत जाते, आपल्या मुलीचा हात धरती मांडीवर बसवते आणि सांगते, छकुले 9 महिने 9 दिवस वाढविले तुझ्याला, छकुलीचा हात धरती आपल्या माथ्यावर बसवते, सांगते, छकुले लहान होतीस अंगणामध्ये खेळायची ग, जर मी कुठून बाहेरून आले असेल पळत येऊन माझं कंबर धरायची, हट्टाने माझ्याकडे काहीतरी मागणी मागायची ग, आता तू लग्नाच्या वयामध्ये आली ना, जोपर्यंत तू लहान आहे तोपर्यंत तुला माहेर यायचं, जोपर्यंत तुला माहिती आहे जवळ लहान बाई जवळ माहेर,
लग्नासाठी स्थळ शोधायला जातात, मनाला आवडेल असं स्थळ शोधून येतात, लग्नाची तारीख ठरल्या जाते, लग्नाचा दिवस निघतो, लग्न मुहूर्ताचा टाइम होतो आणि ज्या वेळेस ब्राह्मण बुवा मंगलाष्टक म्हणायला लागतात ना, त्यावेळेस त्या मुलीची आई हातामध्ये पाण्याची कळशी घेतली आणि पाण्याची कळशी घेऊन तुळशीला पाणी टाकत असते. तुळशीला पाणी टाकत असताना त्या आईचं लक्ष त्या मुलीकडे जातं आणि ज्या वेळेस आपल्या मुलीला आई बघते ना, आई कसं रडायला लागते, माझी मुलगी, माझी ताई मला सोडून जाणार ना. लग्न लागल्याबरोबर हातात कळशी टेकून देते आणि घरामध्ये जाऊन रडायला लागला. त्यावेळेस त्याच्या मुलीचे वडील बघतात, पळत जातात आणि सांगतात, अगं आपली ताई मंडपामध्ये देवीसारखी सजलेली आहे आणि तू घरामध्ये राहतेस, तिला जर कळलं ना माझी ताई दुःखी होईल का, माझी ताई दुःखी होईल. त्यावेळेला त्या आईला सांगितलं, मी रडू नको तर काय करू, तिची आई आहे ना आणि माझा बुवा, माझी ताई मला सोडून जाणार. आपली ताई जाण्याचं दुःख तुम्हाला वाटत नसेल, पण या आईला किती दुःख होतं फक्त आईला माहिती असतं. असं म्हटल्याबरोबर बाप सुद्धा रडायला लागला. तिथं लागला निघाली वरात, वरात रे कवया मनाची आई रडती घरात, कवया मनाची आई रडती घरात, मी रडू नको तर काय करू, मी तिची आई आहे ना. ताईच्या जाण्याचं दुःख तुम्हाला वाटत नसेल, असं म्हटल्याबरोबर बाप तुझ्या भिंतीला धरून रडायला लागला. तुला
काय वाटतं माझी ताई जाणार आणि मला दुःख होत नाही. मला माहिती आहे ग मी किती रात्री जरी बाहेरून आलो असेल ना माझी ताई अंथरुणामध्ये उठून बसायची आणि साखर बोलायची बाबा एवढ्या रात्री आले बाबा तुम्हाला भूक लागली असेल ना तुमचा जेवण करा बाबा. माझ्या आई सारखी माझी काळजी घ्यायची ग आणि तू म्हणतेस दुःख वाटत नाही पण आपण किती जरी रडलो ना शेवटी ते परक्याच धन आहे ग ते परक्याच धन आहे. लग्न मंडपात वाजत या गाणं मुलगी सासरला टिकतेस ना आजी आजोबाच्या पाया पडती काका काकूच्या पाया पडती आई वडिलांच्या पाया पडती ज्या वेळेस इकडे तिकडं बघते त्यावेळेस त्या मुलीला आपला भाऊ दिसत नाही कारण तिच्या भावाला माहिती असतं माझ्या ताई सोबत मी भांडण केलेलं आहे. मी किती जरी भांडलो ना तरी माझी ताई मला एवढंच म्हणायची दादा माझ्या संग भांडू नको रे दादा. आणि आज माझी ताई मला सोडून जातेस ना म्हणून भाऊ घरामध्ये जाऊन रडत असतो. भावाला शोधण्यासाठी बहीण पळत जाते. बहीण अंगणामध्ये उभी राहते आणि भाऊ घरातून पळत येतो. काय वस्त्राला बिलकते वस्त्रू गाईला बिलकत त्याप्रमाणे एकमेक दोघाला मिठी मारतात. ताई मला शोधण्यासाठी आलीस का ग दादा माझ्यासाठी नको रडू रे दादा. आज मी नांदायला निघाले दादा. आपल्या आई बाबाला जीव लाव रे दादा. आपल्या आई बाबाला जीव लाव दादा. बहिणाचा नाता भाऊ माझी
त्या बहिणीचा भाऊ सांगतो जागा तुझ्या तू घरी जागा तुझ्या तू घरी लग्न झाल्यावर जाणबाईला लग्न झाल्यावर जाणदिलीला लग्न झाल्यावर जाणबाईला सासर घरी या ठिकाणी चिमणीचं गाणं झालं